रामकृष्ण हरी. संत विचार हे केवळ ऐकण्यासाठी नसून ते जगण्यासाठी असतात. जेव्हा आयुष्य कठीण वाटू लागतं तेव्हा संतांचे शब्द आपल्याला प्रकाशाची वाट दाखवतात. आज आपण अशाच एका अभंगाचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या मनातली नकारात्मकता दूर करून तुम्हाला नवी उभारी देईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण आनंदाचे डोही आनंद तरंग हेच आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं. काय शक्य आहे? चिंचेच्या इवल्याशा पानावर एखादं मंदिर उभं राहू शकतं? ज्याला पाय नाहीत तो धावू शकतो, की ज्याला डोळे नाहीत तो पाहू शकतो? तुम्हाला वाटेल मी एखाद्या काल्पनिक जगाबद्दल बोलतोय, पण नाही. महाराष्ट्राचे महान संत एकनाथ महाराजांनी या विचित्र वाटणाऱ्या ओळींमधून मानवी जीवनाचं असं एक गुपित सांगितलं आहे, जे समजलं तर तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. आज आपण उलगडणार आहोत संत एकनाथांच्या चिंचेच्या पानावर देऊळ रचिले या अभंगाचा तो अर्थ, जो तुमच्या कठीण काळात तुम्हाला मार्ग दाखवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या ओळीत जगण्याचं खरं लॉजिक दडलंय. मित्रांनो, एकनाथ महाराज म्हणतात की जेव्हा मी नावाचं देऊळ उडून जातं तेव्हाच खरा देव भेटतो. हा अभंग आपल्याला परिस्थितीचं रडगाणं गाण्यापेक्षा बुद्धीचा आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचा वापर करून अशक्य गोष्टी शक्य करायला शिकवतो. चिंचेच्या पानावर देऊळ म्हणजे अत्यंत मर्यादित संसाधनांतून भव्य ध्येय गाठणे. जेव्हा लोक म्हणतात की तुमच्याकडे काहीच नाही, तेव्हा हा अभंग सांगतो की सूक्ष्म बुद्धीच्या जोरावर तुम्ही विश्व निर्माण करू शकता. आधी कळसू मग पाया. अध्यात्मात आधी अहंकाराचा त्याग, कळस चढवणे करावा लागतो, मगच आत्मज्ञानाचा पाया भक्कम होतो. जीवनात यश मिळवताना मीपणा सोडला की प्रगती सोपी होते हे प्रेक्षकांना सांगा. आंधळ्याने पाहणे किंवा बहिऱ्याने ऐकणे म्हणजे शारीरिक इंद्रियांच्या पलीकडे जाऊन अंतर्मनाने गोष्टी समजून घेणे. संकटात संधी शोधण्याची दृष्टी म्हणजे हा अभंग. पाषाणाची सांगड आणि मृगजळ म्हणजे हे जग क्षणभंगूर आहे. ताणतणावाच्या जगात वावरताना कोणत्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचे हे हा अभंग शिकवतो. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. आधी कळसू मग पाया रे. भावार्थ, हे मानवी मनाचे किंवा सूक्ष्म बुद्धीचे प्रतीक आहे. चिंचेचे पान अत्यंत लहान आणि चंचल असते. अशा चंचल मनावर देऊळ म्हणजे परमात्म्याचे अधिष्ठान निर्माण करायचे आहे. संसारी माणसे आधी पाया, देह, प्रपंच रचतात आणि मग देवाकडे वळतात. पण संत सांगतात की आधी ध्येय, कळस निश्चित करा. तुमच्या डोक्यात आधी साध्याची स्पष्टता हवी, मग साधना, पाया आपोआप घडते. नैतिक धडा, कोणताही बदल हा मुळापासून पाया व्हायला हवा, केवळ दिखाव्याने कळस नाही. आजच्या डिजिटल युगातील संदर्भ. सोशल मीडियावर आपण इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी किंवा इमेज तयार करण्यासाठी थेट कळस गाठतो, दिखावा करतो, पण चारित्र्याचा पाया मात्र डळमळीत असतो. उदाहरणे. एखादी स्टार्टअप कंपनी उत्पादनाच्या गुणवत्तेपेक्षा पाया फक्त जाहिरात आणि मार्केटिंगवर, कळस कोट्यवधी रुपये खर्च करते. कालांतराने जेव्हा ग्राहकांना वस्तू खराब असल्याचे जाणवते, तेव्हा ते चिंचेच्या पानावरील देऊळ कोसळते. लग्नामध्ये लाखो रुपये खर्च करून भव्य सोहळा, कळस करणे, पण पती पत्नीमध्ये एकमेकांसाठी आदर आणि समज, पाया नसणे, यामुळे नाते टिकत नाही. एखाद्या स्टार्टअपचा विचार करा. जोपर्यंत तुमच्या डोक्यात विजन, कळस स्पष्ट नाही, तोपर्यंत तुम्ही भांडवल किंवा ऑफिस पाया उभे करू शकत नाही. आधी ध्येय निश्चित करा, मार्ग सापडेल. दुसरा चरण, देव पूजू गेले तव देऊळ उडाले. खेडिया सद्गुरू राय रे. भावार्थ, जेव्हा भक्त खऱ्या अर्थाने देवाच्या स्वरूपाशी एकरूप होतो तेव्हा त्याला जाणवते की देव मंदिरात नसून तो सर्वव्यापी आहे. मी आणि देव हे द्वैत संपले की बाह्य उपाधी, मंदिर, देऊळ गळून पडते. हे अद्वैताचे ज्ञान केवळ सद्गुरूंच्या कृपेने मिळते. गुरु तुम्हाला सांगतात की तू ज्याला बाहेर शोधतोयस तो तुझ्या आतच आहे. नैतिक धडा, बाह्य कर्मकांडांपेक्षा अंतर्शुद्धी महत्वाची आहे. आजच्या डिजिटल युगातील संदर्भ. आपण लाईक्स आणि फॉलोअर्समध्ये सुख शोधतोय, पण ते डिजिटल देऊळ ज्या दिवशी उडते, अकाउंट हॅक किंवा डिलीट होते, तेव्हा आपल्याला समजते की हे सर्व आभासी होते. उदाहरणे. एखादी व्यक्ती पद आणि खुर्चीलाच सर्वस्व मानते. निवृत्तीनंतर, रिटायरमेंट, जेव्हा ते पद उडून जाते तेव्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या अस्तित्वाची खरी ओळख पटते. एखाद्या व्हायरल व्हिडिओमुळे मिळालेली प्रसिद्धी तात्पुरती असते. ती प्रसिद्धी देऊळ गेल्यावर माणसाची खरी लायकी जगासमोर येते. लाटेला जेव्हा कळते की ती स्वतः पाणी आहे, तेव्हा तिचे लाट असण्याचे वेगळे अस्तित्व, देऊळ संपते, ती समुद्राशी एकरूप होते. तिसरा चरण, पाषाणाची सांगड, मृगजळ डोही. वांझेचा पुत्र पोहला रे. भावार्थ, हा संसार मृगजळासारखा भासमान आहे. तो दिसतो पण त्यात सत्यता नाही. जो जन्मलाच नाही असा मुलगा म्हणजे हे अहंकार किंवा अज्ञान आहे. आपले कर्मांचे ओझे. या नश्वर संसारात ज्याचा कधी जन्मच झाला नाही असा अहंकार पोहत आहे. म्हणजे आपण नसलेल्या गोष्टीला, मीपणाला सत्य मानून या जगात धावत आहोत. नैतिक धडा, खोट्या आशांमागे धावू नका. जे शाश्वत आहे तेच धरा.
आजच्या डिजिटल युगातील संदर्भ क्रिप्टोकरन्सीमधील रातोरात श्रीमंत होण्याची स्वप्ने किंवा गेट रिच क्विक स्कीम्स म्हणजे मृगजळाचे डोही पोहण्यासारखे आहे. उदाहरणे, पोंजी स्कीम्समध्ये पैसे गुंतवून मोठ्या परताव्याची अपेक्षा करणे म्हणजे मृगजळाचा डोह आहे. तिथे केवळ नुकसानच पदरी पडते. दुसऱ्याच्या परफेक्ट सोशल मीडिया लाईफकडे बघून स्वतःला दुःखी करून घेणे. समोरच्याचे सुख मृगजळ असू शकते हे आपण विसरतो. आपण स्वप्नात वाघापासून वाचण्यासाठी धावतो. स्वप्नातील वाघ आणि धावणारा माणूस दोन्ही अस्तित्वात नसतात, तरीही भीती खरी वाटते. तसेच हा संसार आहे. चौथा चरण, दुहीतोंडी हरणी पाणी पिण्या आली, मुखाविण पाणी प्याली रे. भावार्थ, आपली बुद्धी जी नेहमी द्विधा मनस्थितीत असते. चांगले वाईट नफा तोटा. मुख म्हणजे इंद्रिये. जेव्हा माणूस इंद्रियांच्या भोगापलीकडे जाऊन आत्मसुखाचा अनुभव घेतो तेव्हा तो मुखाविण पाणी पितो. चंचल बुद्धी जेव्हा वासना सोडून आत्मज्ञानाचे अमृत प्राशन करते तेव्हा तिला शब्दांची किंवा मुखाची गरज उरत नाही. नैतिक धडा, दुटप्पीपणा सोडा, निष्कपटपणे जगा. उदाहरणे, बॉस समोर हो हो म्हणणे आणि पाठीमागे टीका करणे. दुहीतोंडी, जोपर्यंत आपण प्रामाणिकपणे मुखाविण काम करत नाही तोपर्यंत आत्मिक समाधान मिळत नाही. निवडणुकीपुरते जनतेला आश्वासने देणे आणि निवडून आल्यावर विसरणे. ही दुटप्पी वृत्ती समाजाचा विश्वास तोडते. एखाद्या कलेत, उदाहरणार्थ संगीत किंवा चित्रकला, जेव्हा कलाकार तल्लीन होतो तेव्हा त्याला तहान भूक लागत नाही. तो एका वेगळ्याच आनंदाच्या डोहात असतो. हेच ते मुखाविण पाणी पिणे. पाचवा चरण, आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे. भावार्थ, ज्याने बाह्य जगाकडे डोळे मिटून घेतले आहेत, अंतर्मुख झाला आहे, त्यालाच आत्मस्वरूप दिसते. ज्याने जगाची निंदास्तुती ऐकणे बंद केले आहे त्यालाच अनाहत नाद, देवाचा आवाज ऐकू येतो. ज्याचे पाय वासना थांबले आहेत तोच परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. नैतिक धडा, जेव्हा आपण बाह्य जगाचा कोलाहल ऐकणे बंद करतो तेव्हाच विवेकाचा आवाज ऐकू येतो. उदाहरणे, एखादा शास्त्रज्ञ जगाच्या टीकेकडे दुर्लक्ष करतो, बहिरा होतो आणि आपल्या ध्येयाचा पाठलाग करतो तेव्हाच तो अशक्य वाटणारा शोध लावतो. सोशल मीडियावरील नकारात्मक कमेंट्सकडे आंधळे आणि बहिरे होऊन जो आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतो तोच पांगळा असूनही यशाचा डोंगर चढतो. ध्यान करताना आपण डोळे मिटतो, आंधळे होतो आणि कान बंद करतो तेव्हाच आपल्याला स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो. सहावा चरण, एका जनार्दनी एकपणे विनवी, हरीच्या नामे तरलो रे. भावार्थ, संत एकनाथ महाराज म्हणतात, मी माझ्या जनार्दन स्वामींच्या चरणी शरण गेलो आहे. हे सर्व चमत्कार किंवा ही आध्यात्मिक प्रगती केवळ हरिनाम घेतल्यामुळे आणि अहंकाराचा त्याग केल्यामुळे शक्य झाली आहे. नैतिक धडा, शेवटी भक्ती आणि नामस्मरण किंवा ध्येयाप्रती निष्ठा हेच तारक आहे. आजच्या डिजिटल युगातील संदर्भ इंटरनेटवर हजारो विचार आणि माहितीचा महापूर आहे. त्यात भरकटू नये म्हणून स्वतःच्या मूल्यांशी एकनिष्ठ राहणे गरजेचे आहे. आजच्या धावपळीच्या आणि दिखाव्याच्या जगात हा अभंग अत्यंत महत्त्वाचा विचार मांडतो. चिंचेचे पान म्हणजे आपले विचलित मन. आज सोशल मीडियामुळे मन अधिक चंचल झाले आहे. अशावेळी कळस म्हणजे आपले मानसिक शांततेचे ध्येय आधी ठरवणे गरजेचे आहे. आंधळ्याने देखील यातून हे शिकायला मिळते की जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर बाह्य जगाच्या अनावश्यक गोष्टीकडे डिस्ट्रॅक्शन्स दुर्लक्ष करून स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपण मृगजळाप्रमाणे भौतिक सुखाच्या मागे धावत आहोत. मोठी गाडी, मोठे घर, पण एकनाथ महाराज सांगतात की खरा आनंद आत आहे. जोपर्यंत तुम्ही इंद्रियांच्या पलीकडे जाऊन विचार करत नाही तोपर्यंत समाधान मिळणार नाही. शेवटी सर्व काही हरिनाम म्हणजेच साधेपणा आणि कृतज्ञतेत आहे. कितीही तंत्रज्ञान आले तरी मनाची शांती ही केवळ अंतर्मुख होऊनच मिळते. आधुनिक उदाहरण, कल्पना करा, ऑफिसमध्ये तुमच्याबद्दल कोणीतरी अफवा पसरवली किंवा बॉसने विनाकारण सुनावले. तुम्ही चिडता, वाद घालता, पाया आधी रचण्याचा प्रयत्न. एकात्मिक दृष्टी, नाथांचा विचार, चिंचेच्या पानावर देऊळ म्हणजे तुमचं मन शांत ठेवा. ऑफिसमधील राजकारण हे मृगजळासारखे आहे, ते सत्य नाही. जर तुम्ही बहिरे झालात, निंदा न ऐकणे आणि आंधळे झालात, इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष, तर तुम्ही त्या तणावापासून मुक्त व्हाल. आधी कळसू म्हणजे आधी मनात शांती ठरवा, मग कामाला पाया सुरुवात करा. प्रपंचात राहूनही अलिप्त राहणे हेच नाथांना सांगायचे आहे. सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश, तुमची कम्फर्ट झोन. या छोट्याशा झोनमध्ये राहून तुम्हाला आभाळ कवेत घ्यायचं आहे. आपण नेहमी रिझल्ट आधी शोधतो, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. एकनाथ महाराज म्हणतात, रिझल्टवर लक्ष ठेवा, प्रोसेस, पाया आपोआप होईल. तुम्ही लंगडे आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही ध्येय गाठू शकत नाही. तुमच्या मर्यादाच तुमच्या शक्ती बनू शकतात. हा अभंग म्हणजे मॅट्रिक्समधून बाहेर पडण्यासारखा आहे. जे दिसतंय ते सत्य नाही आणि जे सत्य आहे ते डोळ्यांना दिसत नाही. हा अभंग केवळ पाठांतरासाठी नाही. जेव्हा तुम्ही शांत बसून स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करता तेव्हा तुम्हाला उमजेल की आपण सर्वजण त्या हरीच्या नामे या मायेच्या सागरातून तरून जाऊ शकतो. फक्त गरज आहे ती अहंकाराचं देऊळ पाडण्याची. आजची कृती, कॉल टू ॲक्शन. हा अभंग आपल्याला उफराट्या जगातून सरळ मार्गावर आणतो.
बाह्य जगातील तर्क सोडून अंतर्मनातील सत्याचा शोध घेणे म्हणजेच चिंचेच्या पानावर देऊळ रचणे होय. सद्गुरूंच्या कृपेने अशक्य गोष्टीही दगड तरणे शक्य होतात. आज दिवसभरात तुमच्या आयुष्यात कितीही गोंधळ झाला तरी कोणालाही प्रत्युत्तर देऊ नका. कोणी काही वाईट बोलले तर बहिरे व्हा आणि कोणाचे दोष दिसले तर आंधळे व्हा. फक्त 5 मिनिटे शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. पहा, तुम्हाला त्या चिंचेच्या पानावरच्या देवळाचा अनुभव येतो का? धन्यवाद. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठुनामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.